नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई-नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, की सार्वजनिक आरोग्य विभाग आता यांनी जो रिझल्ट लावलेला आहे, त्याच्यामध्ये आता नेक्स्ट प्रोसेस काय असेल, त्या संदर्भात मी हा व्हिडिओ बनवत आहे. कारण काल जो मी व्हिडिओ टाकलेला होता, त्याच्यावरती बरेचसे विद्यार्थ्यांची कमेंट्स येत होते, की सर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा नेक्स्ट प्रोसेस काय असेल आणि फायनल मेरिट लिस्ट कधी लागेल. तर याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ जराही स्किप न करता संपूर्ण बघायचा आहे. कारण हा खूपच इम्पोर्टंट व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. ओके. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करायचं आहे तुम्हाला. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेफ स्कोअर पण सांगेल आणि जे काही पॉईंट्स इथे मी दिले आहेत ते संपूर्ण आपण स्टेप बाय स्टेप कव्हर करणार आहोत. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया. तर बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याआधी सर्वांना एकदा विनंती आहे, की ई-नोकरी संदर्भ हा माझा यूट्यूब चॅनल आहे आणि या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा रेग्युलर अपडेटसाठी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समधून तुम्ही कमेंट करू शकता. तुमच्या प्रत्येक कमेंटचे उत्तर मी देत असतो. तर बघा, आज आहे सर्वात महत्त्वाचा दिवस. आज आहे 22 जानेवारी आणि आज आहे श्रीराम मंदिर अयोध्या इथे श्रीराम यांचे प्राणप्रतिष्ठान आहे. तर त्यांची सर्वांना शुभेच्छा. आणि तुम्हाला पण कमेंट बॉक्समध्ये असं काहीतरी कमेंट करायचं आहे. माहीत आहे तुम्हाला काय करायचं आहे. तर चलिए, आता तुम्हाला जय श्री राम असं कमेंट करा. मला पण छान वाटेल आणि तुम्हाला पण छान वाटेल. ओके. तर चला आपण आता जाऊया नेक्स्ट टॉपिकवर. आपला जो महत्त्वाचा टॉपिक आहे, तर बघा नेक्स्ट प्रोसेस काय असेल. तर सर्वात नेक्स्ट प्रोसेस आता काय असेल मित्रांनो, आता तुमची येईल फायनल मेरिट लिस्ट सर्वात आधी. तर आज तर सुट्टी आहे. ओके. तर आज सुट्टी असल्यामुळे 22 जानेवारीची आज सुट्टी आहे. ओके, ऑल ओव्हर इंडिया. तर त्याच्यानंतर येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला सर्वात आधी काय येईल, फर्स्ट स्टेप काय असेल. तर बघा, इथे मी इथे लिहून घेतो थोडंसं. ओके. तो फर्स्ट स्टेप असेल आता 2 ते 3 दिवसामध्ये आपली फायनल मेरिट लिस्ट येईल. ओके. फायनल मेरिट लिस्ट आली आणि त्याच्यानंतर आपल्याला याच 2 ते 3 दिवसामध्ये डिस्ट्रिक्ट वाईज डिस्ट्रिक्ट वाईज इथे आपल्याला मेरिट लिस्ट बघायला मिळेल. म्हणजे हीच आपली फायनल मेरिट लिस्ट असेल आणि त्याच्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं पण शेड्यूल मिळून जाईल. तर हा जो वीक आहे, येणारे 5 ते 6 दिवस, या 5 ते 6 दिवसामध्ये सर्व क्लिअर होऊन जाईल. एकतर इथे जिल्हानिहाय, इथे लिहितो मी जिल्हानिहाय आपल्याला मेरिट लिस्ट, तीच आपली फायनल मेरिट लिस्ट असेल आणि डॉक्युमेंट कधी व्हेरिफिकेशन होईल याचं शेड्यूल पण येऊन जाईल. तर खूप फास्ट प्रोसेस होणार आहे. तर जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला डॉक्युमेंट्स तयार ठेवायचे आहेत आणि कोणते डॉक्युमेंट्स लागतील याची मी माहिती तुम्हाला आता या व्हिडिओमध्येच नेक्स्ट स्लाईडवरती देणार आहे. आणि ही जी माहिती आहे, तर हे जे डॉक्युमेंट्सची माहिती आहे याची आपण माहिती बघणार आहोत. आणि डॉक्युमेंट रिलेटेड माहिती पण मी हा जो आपला टेलिग्राम, याच नावाने टेलिग्राम चॅनल आहे, तर याची लिंक मी इथे पिन करून देईन. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतील आणि सर्व रेग्युलर अपडेट तिथे तुम्हाला मिळत जातील. तर मी आता कमेंट बॉक्समध्ये इथे कमेंट करणार आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर आता आपला जो एक नेक्स्ट पॉईंट होता, फायनल मेरिट लिस्टची तारीख काय असेल आता सांगितलं मी, येणाऱ्या 5 ते 6 दिवसामध्ये. आणि कोणते डॉक्युमेंट्स लागतील आता आपण ते बघणार आहोत. कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील, तर ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला आजपासून रेडी करून ठेवायचे आहेत. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर ते इथे कमेंट बॉक्समध्ये या. 100% मी तुमच्या कमेंटचं उत्तर देत असतो. काही पण तुमचं कमेंट असो. ओके. इथे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके. तर बघा, सर्वात पहिले महत्त्वाची कागदपत्रे. तर बघा, हा शेड्यूल आलेला आहे मित्रांनो. ओके, सार्वजनिक आरोग्य विभागातर्फेच आहे. तर ही कागदपत्रे लागणार आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या 5 ते 6 दिवसामध्ये आपले व्हेरिफिकेशन असणार आहे. म्हणून बी प्रिपेअर्ड. ओके. सो लेट्स सी व्हॉट आर द डॉक्युमेंट्स बी रिक्वायर्ड. फर्स्ट इज हे जन्मतारखेचे प्रमाणपत्र. याच्यामध्ये SSC काय म्हणते बघा, शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे ज्याला आपण TC म्हणतो, किंवा SSC सर्टिफिकेट पण चालते, 10वी बोर्डचं सर्टिफिकेट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जात प्रमाणपत्र, जात प्रवर्ग. तर जात प्रमाणपत्र म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट, जे जे कॅटेगरीमध्ये आहेत त्याच्यासाठी. त्याच्यानंतर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, याला जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र असे म्हणतो. आता नसेल तरी चालते, नेक्स्ट 6 मंथमध्ये पण आपल्याला तारीख मिळते तेव्हा देता येते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे, तर उन्नत गटात मोडत असाल तर तुम्हाला नॉन क्रीमी लेअर लागेल. त्याच्यानंतर वय व अधिवास प्रमाणपत्र, यालाच अधिवास प्रमाणपत्र असे म्हणतो, म्हणजेच डोमिसियल, की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहेत याच्याबद्दल हा दाखला लागत असतो. तर हे पूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला आता रेडी ठेवायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता. ज्या प्रकारे तुमची शैक्षणिक अर्हता आहे
ती तुम्हाला इथे सादर करावी लागेल. त्याचे सर्टिफिकेट ओरिजिनल ओके. कोणतेही डुप्लिकेट चालेल, पण म्हणजे झेरॉक्स कॉपी वगैरे चालणार नाही. तर ओरिजिनल पाहिजे ओके. तर एस-एस-सी सर्टिफिकेट, एच-एस-सी, पदवी असेल तर पदवी किंवा पदविका असेल तर पदविका, पी-जी झाले असेल तर पी-जी आणि काही इतर डॉक्युमेंट्स असतील तर ते सर्व सबमिट करावे लागतील. अनुभव जर कुठे जिथे-जिथे अनुभव मागितलेला आहे, जसं ड्रायव्हरची पोस्ट आहे, काही नंबर ऑफ पोस्ट आहे जिथे एक्सपिरियन्स मागितला आहे, तर तिथे तुम्हाला अनुभव प्रमाणपत्र द्यावं लागेल. तर त्याच्यामध्ये पदाचं नाव वगैरे मेन्शन असलं पाहिजे, कालावधी इत्यादी बाबी इथे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर जे नर्सिंग रिलेटेड आहेत, फार्मसी वगैरे, डेंटल वगैरे, तर त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशन लागणार आहे. ते सर्टिफिकेट तुम्हाला ते सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर मान्यताप्राप्त संगणक ओके. एम-एस-सी-आय-टीबद्दल खूप डाऊट येत असतात तुमचे. एम-एस-सी-आय-टी द्यायचं आहे कंपल्सरी. आता नाही आहे. आता जर असेल तर तुम्ही देऊ शकता, नसेल तर तुम्हाला 6 मंथचा टाईम मिळतो. त्या ड्युरेशनमध्ये तुम्ही पास करून देऊ शकता ओके. तर त्याच्याबद्दल निश्चित राहा. त्याच्यानंतर समांतर आरक्षण धारकांसाठी तर जे अंशकालीन प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त इत्यादी आहेत दिव्यांग, त्यांच्यासाठी प्रमाणपत्र लागणार आहेत. ते इथे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, याचा जो फॉर्मॅट आहे तो आपल्या ग्रुपवर मी टाकून देईल. तिथून डाउनलोड करून प्रिंट घेऊ शकता. तर पत्त्यावर राहत असल्याचा पुरावा म्हणजे ॲड्रेस प्रूफ लागेल. स्वतःचे फोटो, ओळखपत्र, आधार कार्ड इत्यादी, पॅन कार्ड वगैरे चालतं. स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो लागतील. नावात जर बदल असल्यास गॅजेट किंवा विवाहामध्ये नाव बदल असल्याचे ते प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागेल. तर हे जे इतके प्रमाणपत्र आहेत मित्रांनो, इतके प्रमाणपत्र तुम्हाला इथे सादर करायचे आहेत. तर याच्याबद्दल जर तुम्हाला आणखी काही डाऊट असेल, की हे डॉक्युमेंट्स नाही, ते डॉक्युमेंट्स नाही, तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला एकतर रेडी ठेवायचे 5 ते 7 दिवसामध्ये. कधी पण व्हेरिफिकेशन येऊ शकते. आणि दुसरा जर याच्या रिलेटेड काही डाऊट असेल, कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट करायचं आहे. ओके. आता नेक्स्ट आपला पॉईंट राहिलेला आहे सर्वात शेवटचा, की काय म्हणतात, सेफ स्कोअर ओके. सर्वात इम्पॉर्टंट इथे तुमचे खूप कमेंट्स येत आहेत, की सेफ स्कोअर काय असेल. तर त्याच्याबद्दल मी आता माहिती देतो बघा. तर एक मिनिट, त्याच्यासाठी मी तुम्हाला आपल्या PDF वरती घेऊन चालतो, जी ग्रुप डीची PDF होती. तर बघा, हा ग्रुप डीचा जो स्कोअर आहे, तर स्कोअर इथून सुरुवात झालेला आहे. तुम्ही बघू शकता खूप चांगले स्कोअर आहेत मुलांचे. 188 पासून सुरुवात झाली ऑलमोस्ट, म्हणजे 188 पासून सुरुवात झाली आहे. तर त्या हिशोबाने जर बघा, आता कॅटेगरीनुसार सांगत नाही मी आणि डिस्ट्रिक्ट वाईज पण नाही सांगत. एक ओव्हरऑल पकडा, जर तुमचे 160 प्लस मार्क्स असतील, 160 ते 180 असेल, आता 180 वाला तर शुअर शॉट आहे, तर ओके. पण 160 ते 180 या दरम्यान जर तुम्ही असाल, तर तुमचे इथे 100% इथे चान्सेस आहेत ओके. तर निश्चिंत राहा. आणि बघा इथे डिस्ट्रिक्ट वाईज म्हणजे जिल्ह्यानिहाय अजून याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात, लो जाऊ शकतो. तर जे पुणे, नाशिक, औरंगाबाद किंवा त्यालाच आपण छत्रपती संभाजीनगर म्हणतो, तर इत्यादी साईडचा जो कट ऑफ आहे थोडा हाय जाईल. सातारा झाला, तर त्याच्यामुळे इथे थोडंसं तुम्हाला कमी, पण 160 पण सांगतो, त्याच्या खाली पण थोडंसं जाऊ शकतो. तर 160 प्लस तर कट ऑफ जाणारच आहे 100%. मोस्ट ऑफ दी जे काही डिस्ट्रिक्ट्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला 160 प्लस इथे कट ऑफ बघायला मिळेल. पण त्याच्या खाली पण जाऊ शकतो. तर तो कोणाचा जे कॅटेगरीमध्ये कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी तो लो पण जाऊ शकतो ओके. जसं मग अंशकालीन आहेत, किंवा फिमेल आहेत, यांच्यासाठी पुन्हा लो जाऊ शकतो. तर माझा एक एक फक्त मी ओव्हरऑल अंदाज सांगताय, की 160 ते 180 याच्यामध्ये सर्व आले, म्हणजे कॅटेगरी आणि नॉन कॅटेगरीवाले पण. ओपन असो, ओपनपासून SC, ST, OBC हे सर्व याच्यामध्ये आले. आणि याच्यामध्ये परत 10 मार्क्स डाऊन पकडा 160च्या, परत 10 मार्क खाली जाऊ शकतो ओके. तर इतका तुमचा फायनल कट ऑफ राहील. आणि हे सर्व जर कट ऑफ तुमचा इतके जर मार्क्स येत असतील, तर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहेत. तर ही संपूर्ण माहिती होती. आणखी याच्यात जर काही माहिती सुटली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करायचं आहे ओके. तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.